तीनचे काळ या खेळाचं धावतं वर्णन घेऊन थँक्यू सो मच धन्यवाद. किरणकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील नक्कीच. अक्षदा इलोन या संघाला पहिला चेंडू फुलटॉस होता. कार्पेटच्या माध्यमातून मात्र प्रशांत आहेत. यातून विजेता संघ रणवीर 11 संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळ. 3 सामने जिंकलेत. 2-2 सामने जिंकणारे नक्कीच सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार होते. म्हणजे ऑलरेडी 3 सामने जिंकले. राजचा हा चेंडू भरपूर उंच गेलाय. लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं श्रीनाथच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. त्यांच्या बॅट मधून षटकार येतोय. चांगला चेंडू होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. जयदास खान यांना प्रत्येक झेलसाठी 500 रुपये. रणजित खान यांच्याकडनं जयदास खान बघा झेल पकडलं तर 500 मिळतील. फुलटॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत आणि सुरेख झेल टिपला तिथे. फलंदाज होईल बाद. श्रीनाथचे खेळ इथे समाप्त होते. पहिला धक्का टीम अक्षता 11 या संघाला आणि पहिले यश मिळाले ते जयेंद्र 11 या संघाला. बघा खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट ओम साई एमटीसी स्पोर्ट लाईव्ह. सागर फराट, रोशन फराट आणि त्यांची संपूर्ण टीम. करण पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि त्याच्यासाठी पॅकर्स सुनील पाटील याच्याकडनं बोली नक्कीच करणची बोली 19,500 अशी बोली लागली होती करण्याची. हा फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल खेळाडू कक्षाच्या वरून सीमा पलीकडं षटकार. किरण कानच्या बॅट मात्र रेग्युलर मध्ये तर आम्ही किरण कान कधी पाहिलं नाहीये. खेळायला पाहिजे. बॅटिंग ऍक्शन ट्रान्स बॅट चांगलं आहे. इथे फलंदाज बाद आहेत. किरण कान बाद होत आहेत.
करण पाटील आले त्यांनी आदेश 13 धावा झाल्या, 2 विकेट गमावले पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुधीर कान येतात, स्वतः कॅप्टन. त्यांना माहिती ही मॅच खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी. एका बाजूला जयेंद्र 11, दुसऱ्या बाजूला अक्षता 11. इथून जर जिंकला तर रणवीर 11 या संघावर सेमीफायनलची मॅच खेळायला मिळणार आहे. हा चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. करण पाटीलच्या बॅट मध्ये येतोय हा पहिला चौकार. चौकार आले, धावसंख्या 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे सुधीर कान यांचा. टप्प्याचा चेंडू त्याला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. अजिंक्य पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि इथे चेंडू सीमा पलीकडे लँड मिळेल. करण पाटील ऑन फायर, षटकार. अजिंक्य चौधरी आणि विजय भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. अर्जुन बुवा चौधरी यांचे सुपुत्र अजिंक्य चौधरी यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खराब गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि योग्य उत्तर देत असताना करण पाटीलच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. खराब गोलंदाजीवरती योग्य उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आता सुधीर काळन कमबॅक करतायत आणि करण पाटीलला मात्र मागे परतावं लागेल. त्रिफळाचीत होतोय. 27 वर तिसरा धक्का. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. सुंदर चेंडू होता बघा, पडल्यानंतर किती वेगाने आतमध्ये आला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरत असताना सुधीर काळन. आणि त्यांनी मगाशी उल्लेख सुद्धा केला, पहिल्या पर्वामध्ये एडवुडने प्रीमियर लीग मध्ये मी खेळलो नव्हतो, यावर्षी संधी मिळाली, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चेंडूदी चौकार, दुसऱ्या चेंडूदी षटकार, तिसऱ्या चेंडूदी चौकार. मात्र चौथ्या चेंडूवरती करणला मागे परतावं लागलं. त्रिफळाचीत झालाय. आणि आता नवीन फलंदाज मुकेश पाटील आलेत. आदेशला अजूनही स्ट्राईक आली नाहीये. चांगला चेंडू होता, मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळतात वाईडिश लॉंगांच्या दिशेने. फिल्डिंग तिथे चांगली आहे, एकच धाव मिळाली. धावसंख्या 28. ओम साई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. अजून एक विकेट मिळेल काय ते सुधीर काळन स्वतः येत आहेत. आणि इथे झेल ड्रॉप झालाय बघा, दुखापत झाली का बघा. नाही नक्कीच, मला असं वाटलं खूप वेगाने गेले होते. आणि एकंदरीत 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि 2 षटकात प्रथम बॅटिंग करत असताना अक्षता 11 या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 30.
ॲक्शन रिप्ले बघूया आपण. कॉटन बोर्ड जेल मात्र बघायचंय. नाही नक्कीच डोक्यावरती लागले बघा चेंडू. फिल्डर आले होते, झेल पकडायला हवा होता. निखिल होते मला वाटतं. अनिकेत दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. 30 धाबा लागलेत. प्रशांत कुंभारकर येत आहेत, तिसरं षटक घेऊन येत आहेत. जोविलीची नाईट स्पर्धा जे आम्हाला वाटतं ते बाईक सुद्धा या खेळाडूला मिळाली होती. हेडोटने संघ ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी प्रशांत कुंभारकर पहिलं षटक टाकतात. मात्र HPL मध्ये ते एकदाही त्यांनी पहिलं षटक अजून टाकलं नाहीये. तिसरं षटक घेऊन आलेत प्रशांत. 2 षटकात 30 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि झेल पुन्हा ड्रॉप. नचिकेत होते. नचिकेत भंडारीने झेल कोणाचा सोडलाय तर मुकेश पाटीलचा. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, अन्यथा पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. संघाला पॅनल्टी लागेल. देवा भंडारी याची नोंद घ्या. पॅनल्टी तुम्हाला लागेल, प्रेक्षकांना नाही. इथे झेल सुटला आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना मुकेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. सुटल्यानंतर किती मागात पडतो आणि जर झेल तुम्ही कोणाचा सोडलाय तर मुकेश पाटीलचा. ऑन साइडला वळवायचं होतं, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. 39 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अक्षता 11 संघनायक गणेश पाटील आहेत या संघाचे कॅप्टन. टॉस त्यांनी गमावला होता, मात्र बॅटिंग चांगली आहे. आदेशने 1 चेंडूचा खेळ केलाय, तो 2 धावांवरती खेळतोय. मुकेशने 3 चेंडूचा खेळ केलाय, तो 9 धावांवरती खेळतोय. प्रशांत कुंभारकर चांगला चेंडू होता. गती परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. एकोणचाळीस धावा. तिसरं षटक एक्स्ट्रेक्शन चांगलं पाहायला मिळते. नरेश पाटील आहेत. हा चेंडू पंचांना पाहावं लागेल, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चिखून करतायत. अजून एक अवांतर धावसंख्या 40. ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करेल त्यावेळी याच धावा तुम्हाला अडचणीत आणू शकतात. 40+ खेळाडूंना सुद्धा संधी खास करून मिळाली HPL मध्ये. हेडूडने प्रीमियर लीग 2022 आई गावदेवी क्रिकेट संघ हेडूडने आयोजित ही स्पर्धा 2 दिवस स्पर्धा. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. आमचे तुतारी बंधू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये तुम्ही पाहत असता. हलकस अपील आणि फलंदाज मुकेशचा खेळ इथे समाप्त होईल. 40 वरती 4था धक्का अक्षता 11 या संघाला. दीपक भंडारी आलेत आता मात्र नवीन फलंदाज. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 वाईट टाकलेत, 1 षटकार आहे, 1 दुहेरी धाव आहे. प्रशांतने आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केलेत. 1 सफलता मात्र त्याला मिळाली. त्यात अजून एक ऍड होईल व्हाईट चिरण. 41 41 लॉस ऑफ 4.
4 गडी बाद 41 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अक्षता 11. धावा झालेत. प्रशांतला कमबॅक करावं लागेल. 2 चेंडू प्रशांत कुंभारकरला चांगले टाकावे लागतील. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू आतापर्यंत प्रशांतने फेकलेत. त्याचं कारण 3 वाईट. 41. अजून एक वाईट. मात्र HPL मध्ये 10 चेंडूंचं षटक आता कदाचित पाहायला मिळेल. 42 धावा झाल्यात. आणि गावोगावी कारण प्रीमियर लीग स्पर्धा होतात. मात्र हेडवुडने गाव म्हटलं तर काहीतरी वेगळं आहे. असं आयोजन मी तर पहिल्यांदाच पाहिले. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था यासाठी धन्यवाद देऊ आम्ही आयगावदेवी क्रिकेट संघ हेडवुडने. आणि त्यानंतर आमचे आधारस्तंभ डोंबिवली शहर संघटक तकदीरजी काळन यांना आम्ही धन्यवाद देऊ. खूप चांगलं आयोजन आणि त्यांचे ग्रामस्थ मंडळ हेडवुडनेचे. कारण अनेक गावांमध्ये थोडं प्रत्येक गावामध्ये आता प्रीमियर लीग स्पर्धा होत असतात. मग खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. बसण्यासाठी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. जेवणाची व्यवस्था पाहायला मिळाली. तुतारी बंद आपण बघितल्यानंतर आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची सकाळी मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी नक्कीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची आठवण झाली. त्या स्पर्धेत आपण सातत्याने गेले कित्येक वर्ष ते चित्र तुम्ही पाहतायत. आणि आयोजन काय असतं हे तुम्हाला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. या अगोदर श्रद्धांजली चषक स्पर्धा सुद्धा आपण पाहिली रेग्युलर आणि 40+. त्यावेळी सुद्धा तकदीरजी खान यांचं खूप मोठं सहकार्य त्या स्पर्धेला होतं. आणि आता मात्र प्रीमियर लीग आहे. आणि सुसज्ज क्रीडांगण खास करून स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण म्हटलं एक वैभवशाली मैदान असं म्हणावं लागेल. कारण की खूप चांगलं क्रीडांगण लाभलंय. इथे खूप चांगला तुम्ही सराव करून चांगलं क्रिकेट खेळू शकता. आणि जर तकदीरजी काळन साहेबांसारखा व्यक्ती जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला नक्कीच कोणत्याही गोष्टीची कमी नसणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा एकंदरीत धावफलकातील लागल्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं जलपान करतायत खेळाडू. काहीतरी चर्चाही करतायत त्यासोबत. त्यांना माहिती आहे मॅच महत्वाची. इथून जिंकलो तर रणवीर 11 संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळायला मिळेल. अजिंक्य चौधरी सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करतोय काटाई गावचे. तर नचिकेत येत आहेत शेवटचं षटक घेऊन. हा चेंडू खेळून काढतायत. गॅप मोठी आहे मात्र शतक खूप वेगाने आलेत. राज नॉट आउट. नाही तकदीर दादा मलाही असं वाटलं की 3 मॅच जिंकणारा संघ फायनल मध्ये. 43 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चव्वेचाळीस धावा झाल्यात. मागच्या वर्षी सुद्धा रणवीर 11 संघाने 3 सामने जिंकले होते. आताही 3 जिंकलेत. लगातार 4 सामने मागच्या वर्षी रणवीर 11 संघाने जिंकले होते. चांगली गोलंदाजी. उद्या प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था असेल. नॉनव्हेज गणेश पंडित पाटील यांच्या माध्यमातून. केसरी गणेश दादा स्वतः खेळत आहेत आणि उद्याचे अन्नदाता ते असणार आहेत. इथे फलंदाज बाद. क्लीन बोल्ड झालेत मात्र नचिकेत अपील करतायत. मात्र फलंदाज त्रिफाचीत झालेत.
नचिकेत चांगली गोलंदाजी करतात. नचिकेत त्यांचे बाबा म्हटल्यानंतर ते प्रसिद्ध छकडेवाले आहेत. आता मुलाने क्रिकेट क्षेत्र निवडले ही चांगली बाब आहे. शर्त्या बंद होतात, क्रिकेट बंद होत नाही. चांगली गोलंदाजी नचिकेतच्या माध्यमातून पहिली इनिंग इथे समाप्त होईल. प्रथम बॅटिंग करत असताना अक्षता 11 संघाने 6 गडी गमावल्यात, 45 धावा कुठल्यात. माजी सरपंच दिलीप पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते 14 गाव विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा इथे सत्कार होईल. तर विजय पाटील साहेबांचा इथे सत्कार होईल. 14 विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 14 गाव विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी एडोडनेचे माजी सरपंच दिलीप पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती काटेगावचे यशस्वी उद्योजक अजिंक्य चौधरी उपस्थित, त्यांचाही सन्मान केला जाईल. मी विश्वास पाटील ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो. विश्वास पाटील आपल्या शुभ हस्ते अजिंक्य चौधरी यांचा इथे सत्कार करायचे. तर या अजिंक्य चौधरी साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. पहिल्या सत्रामध्ये अक्षता 11 संघाने 6 गडी गमावले, 45 धावा केल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष येते जयेंद्र 11 या संघासमोर. आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत करणजी काळन यांच्याकडे. तत्पूर्वी आपण सन्मान करतोय अजिंक्य चौधरी यांचा, जे काटई गावचे सुपुत्र आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते. विश्वास पाटील सुद्धा एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, हेडोटने 40+ संघाचे. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शनिदास काळन यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. खंबालपाड्याच्या विरुद्ध काय बॅटिंग केली होती. संदपच्या मैदानामध्ये श्रद्धांजली चषक मध्ये आणि मॅच जिंकून दिली होती. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं आभार. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला. पोलीस पाटील रुपेश लहू पाटील यांचाही सत्कार केला जाईल. दिगंबर काळ यांना विनंती देतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. पोलीस पाटील साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय दिगंबर काळ यांच्या शुभ हस्ते. हॅलो हॅलो, थँक्यू थँक्यू नितीन दादा. चहाच्या चुस्कीनंतर सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. संध्याकाळ एडोटे प्रीमियर लीग SPL सीझन 2 दुसरं पर्व. या स्पर्धेचा सामना पहिल्या दिवसामधला या दोन संघांमधला महत्त्वपूर्ण डुओ डा. जिंकले तर या स्पर्धेमध्ये पुढे जातील, हरले तर या स्पर्धेमधून त्यांना बाहेर व्हावं लागेल. अक्षता 11 आणि जयेंद्र 11 मध्ये सुरू असलेला सामना तुमच्या समोर आहे. लक्ष्य डावामध्ये 46-46 आघाडीची जोडी संतोष भंडारी आणि राज भंडारी. प्रशांत या सामन्यामध्ये थोडे पाठी राहिलेले आहेत. रणनीती डावाला सुरुवात. श्रीनाथ भंडारीच्या हातामध्ये चेंडू.
ऑनसाइड लेवलला हुक काढण्याचा प्रयत्न होता, थोडे लेट कळले. कॉर्बेंटचं अपील, इट इज नॉट आउट. पहिलाच आखूट टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण बघितलं तर ऍक्शन प्ले मध्ये नॉट आउट इशारा अंपायरचा. श्रीनाथ व अपील पाहावं ते आदळ अपील या ठिकाणी करण्यात आलं. मॅचची कडा होती सांगतात त्या ठिकाणी अंपायर. शॉट फाईन लेग मध्ये हा चेंडू फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आले. सकाळचा कॉल खरं तर पॅव्हेलियन मधून होता, परंतु चेंडू पकडण्यात आला, सो थांबावं लागलं दोघेही फलंदाजांना. एका धावेने धाव फलकाचं खातं उघडतंय जयेंद्र 11. टार्गेट 46, 46, 45 समीकरण 22 चेंडूंमध्ये उरलेला आहे. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून 2-2 सामने दोघेही खेळले, त्यामधला एक परास्त एक विजयी. दोघांचं पॉइंट टेबल मध्ये गुण जर समान आहेत आपण बघितले तर रणवीर 11 क्वालिफाय झालेले आहेत उपांत्य फेरीमध्ये सेमी फायनल मध्ये. ओ हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, स्ट्रॉंग अपील, येस इट इज आउट. बॅटचं हलकसं चुंबन घेऊन हा चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. धक्का पहिला 1 for 1. चित्रपट सृष्टीमधील संगीत नजरमान ज्यांचं शुभाग म्हणून यशस्वी उद्योजक दीपकजी कान आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक वरती एक गडी बाद. प्रशांत शांततेला ठेवू शकत नाही तुम्ही जास्त काळ. आल्या आल्या पहिला चेंडू ड्राईव्ह करण्यात आला, चेक करण्यात आला शॉटला. एक धाव. धाव फलक आपण बघतोय 2 या आकड्यावरती. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. सो प्रशांत कुंभारकरची खेळी भरपूर महत्वपूर्ण असेल ती जयेंद्र 11 साठी या डावामध्ये. दुसऱ्या बाजूने श्रीनाथने एक विकेट मिळवली आहे. ओ द विकेटने इनसाइड आउट. सच कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थांबला, ती त्याची चुकी. टप्पा पडला, चेंडू सीमा पार. 4. पाहायला मिळाला इनसाइड आउट. आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठेवण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षकला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये आहे. ओ द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ समचा बाहेर होता, यावेळेला फॉलो करण्यात आलं होतं फलंदाजाकडून. व्हाईट बॉल. एक धाव एक्स्ट्रा आता मिळेल आणि धावफलक आपण बघू शकाल ते जयेंद्र 11चा पुढे जात असताना 7 या आकड्यावरती 7 रन. समोर आंब्याचं झाड तुम्ही बघताय आणि मोठ्या प्रमाणात मोहर त्या आंब्याला आलेले तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला आपण बघू शकाल गॅप शोधू शकले नाही. करण येतोय फर्स्ट सेकंड मध्ये कॅच घेतली. एक सुंदर झेले डाव संपला. संतोष भंडारीचा 7 वरती गडी दुसरा बाद. जयेंद्र 11ला दुसरा धक्का. इनाट सेकंड डाव. आलाय नचिकेत 7 वरती गडी या ठिकाणी 2 बाद झाले आणि पहिल्या षटकामध्ये शिनाच्या अगेन्स्ट जर एक चौकार आला असला, परंतु महत्वपूर्ण 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी. संतोष भंडारी आणि राज भंडारी. 21-39 ची अजूनही गरज आहे 18 चेंडूंमध्ये या सामन्यामध्ये. आणि आता उंबारली गावींकडून बॉलिंग मार्क वरती तुम्ही बघताय तो गोलंदाज मुकेश पाटील. नचिकेत 4थ्या क्रमांकावरती आलेत. दोघेही अष्टपैलू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आणि नचिकेत दोघांच्या खांद्यावरती जबाबदारीने खेळ करावा लागेल. धावा अजून उभा राहायच्या ते 39-18 चेंडूंमध्ये. असं म्हणतात आयुष्यात जेव्हा आपण जबाबदारी नावाचं टॉनिक पितो तेव्हा तुम्ही
तेव्हा आपण कधी थकत नाही. सो इथे जबाबदारी स्वीकारावी लागेल दोघांनाही आणि विजयासाठी आता संघर्ष करावा लागेल. डू ऑर डाय हा सामना. एज अँड प्लेड ऑन बॅट शिकड आणि त्यानंतर बेल सुडली. दांडी गोल होते फलंदाजाची. 7 वरती गडी. तिसरा बाद. अर्थ एकालाही माहित नसेल कारण साऊथ मूवी आहे पुष्पा, परंतु इतकं ट्रेंडिंग राहिलं. बॉक्स ऑफिस वरती मोठ्या प्रमाणात गल्ला केला आणि सध्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती बाजींचं बाजी प्रभू देशपांडे यांची शौर्य गाथा पावनखिंडी मधली. काल मी बघितलं PVR मध्ये. आज तिकीट बुक करत होतो. पूर्णपणे सर्वच्या सर्व शो हाऊसफुल होते. सर्व स्क्रीन इतक्या मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिस वरती गल्ला करत असलेला हा चित्रपट पावनखिंड बाजी प्रभू देशपांडे यांची शौर्य गाथा आणि त्यामधला तो एक डायलॉग एक सीन मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. ऑनसाईड यावेळेला वळवण्याचा प्रयत्न होता. फ्रंट लेग पुढे आणलं होतं आणि यावेळेला मिस झाले ते फलंदाज. जेव्हा बाजी एक त्या खिंडीमध्ये आणि जसे ते मोगल येतात आणि त्यांच्या विरुद्ध त्या मूवीमध्ये आपण बघू शकाल उद्गार आहेत मोगल सैनिकांचे. पुन्हा खेचण्याचा प्रयत्न. अगोदरच गोलंदाजाने या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे रीड केलेला आहे आणि फलंदाजाला रीड करत असताना जो जो गोलंदाज गोलंदाजी करतो त्याचं अस्त्र या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. 2 चेंडू दोन्ही स्लोवर ऑन ऑफ स्टंपच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न फसलाय. नो लागोपाठचे निर्धाव चेंडू. आस्किंग रन रेट वाढतं. 39 अजूनही बनवायचे. हॅलो वेगवान चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. लॉंग स्टॉपला वेगाने जाईल. सीमा रेषा पार. अंपायरचा इशारा नो बॉल. आलाय चौकार. 1+4. झालेल्या त्या 12 आणि अजूनही गरज आहे ती 34 धावसंख्येची 15 चेंडूंमध्ये. टीम रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी रेफर करण्यात येईल. आता अंपायर कडे वेस्ट आहे. कमरेच्या वरती हा चेंडू आहे की नाही यासाठी या ठिकाणी बघण्यात येईल. नो बॉल. धावसंघ धावफलकावरती आपण बघतोय 12. लोवा फुल टॉस. पुन्हा यावेळेला डॉट बॉल. कमी गतीने हाताळलेले तीनही चेंडू या ठिकाणी फलंदाजाला समजले नाही. तीनही डॉट बॉल. धावसंख्या 12 वरती सगळे 34 बरोबरच्या 14 चेंडूंमध्ये. कमी गती या ठिकाणी अटेम्प्ट करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये बॉडीच्या सहाय्याने चेंडूला थांबवलं. करंटने दुसऱ्या प्रयत्नामध्ये उचलेल तोपर्यंत धावा मिळतात त्या 2 धावफलक जाऊन पोहोचले पुढे 14 वरती. चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि या 13 चेंडूंमध्ये आता धावा बनवायचा आहेत त्या 32. सामना अजूनही संपलेला नाहीये. प्रशांत सारखा फलंदाज नॉन स्टॉक अगेनला शांत उभा आहे आणि जेव्हा मात्र हायवे कडून तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळेल. वाऱ्याचा भरपूर वेग आहे पश्चिमेकडून पूर्वेला. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो. रॉंग साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने. गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल. प्रशांत धावलाय आणि आता कोणता फलंदाज बाद होईल तर या ठिकाणी गणेशला बाद व्हावं लागेल. कोऑर्डिनेशन बिघडलं. प्रशांत सुदैवाने या ठिकाणी बचावले गेले. विकेट नक्कीच पडते. धावा झालेल्या त्या 15 गडी 4था बाद होतोय. सामन्यामध्ये उरलेला आहे अजून 31 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12. 12 मध्ये 31 समीकरण. बॅटिंग करत असताना जयेंद्र 11 या संघासमोर
छोटासा ब्रेक आपण घेऊयात. ड्रिंक्स ब्रेक असेल, पाण्याचं सेवन करण्यात येईल मैदानाच्या आतमध्ये आणि आपण ब्रेक घेऊन जाऊया डीजे कडे. ऐकूया सुंदर संगीत. बारामध्ये 31 आणि आलाय तो या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय तो करण पाटील आणि ज्यांचं नुकतंच आगमन होते ते श्री सुभाषजी दामू बेलिलकर. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यापुढे मंचावरती पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि आपला हा चेंडू करंटचा आपण बघितला तर निघून गेलाय तो सरळ पाठीमागे. प्रशांतचा लाडका फटका आहे, आवडता फटका ज्याला आपण म्हणतो स्लॉक स्वीप. गुडघा टेकून नेहमीच तो खेळत आलेला आहे आणि आयुष्यात असंच असतं, जी आवडती माणसं असतात कदाचित तीच धोका देतात आणि हा चेंडू देखील मिस झाला तशाच पद्धतीने. स्लॉक स्वीपचा प्रयत्न करत असताना फलंदाज या ठिकाणी मिस झालेले आहेत ते प्रशांत कुंभारकर. सिग्नेचर शॉट आहे त्याचा, गुडघा टेकून नेहमीच ऑनसाईडला आडव्या बॅटने जास्तीत जास्त धावा ते वसूल करत असतात. 11 मध्ये अजून 31. लॉफ करण्यात आला स्ट्रेट बॅट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याचा वाक्या बाहेर. बनतील प्रेक्षक आलेला षटकार. संघर्ष अजूनही सुरू आहे हेच सांगतोय प्रशांत आणि त्याला आता शांत ठेवणं तुमच्यासाठी कठीण होईल. आलेला षटकार धावसंख्येचं गणित 10 चेंडू आणि 10 मध्ये बनवायचं आहे. अजूनही 25 धावा. शफल झाले ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो ऑफस्टंपचा बाहेर ऑफ वॉली बरोबर लॉफ करत असताना लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 21 वरती धावफलक पोहोचलाय. कमी गती एज आहे हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि बिग विकेट डाऊन. मोठा धक्का सेलिब्रेशन पाहायला मिळते 12 खेळाडूंचं. अक्षता 11च्या श्रीनाथ भंडारी खास करून तुम्ही बघू शकाल आणि इथे बाद होत आहेत अर्थातच प्रशांत कुंभारकर 21 वरती चौथा गडी या ठिकाणी आपण बघतोय बाद होत असताना. सामन्यामधलं समीकरण 9 मध्ये अजूनही गरज आहे ती 25 धावसंख्येची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय राऊंड द विकेटने आले शॉर्ट रनने वेगवान गोलंदाजी बॅक ऑफ द हँड होता बाहेरच्या बाजूने वन घेत असताना एज घेतली आणि इथे आपण बघू शकाल एक्स्ट्रा कव्हरला बाद झाले आणि त्यानंतरचे सेलिब्रेशन आपण बघतोय प्रशांतच्या समोर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. श्रीनाथ विनायक माली जे आपले आगरी युट्यूबर आहेत त्यांचा तो डान्स आरमुट्या त्या पद्धतीने श्रीनाथ तुम्हाला पाहायला मिळाले. सुंदर सुंदर असं क्षणचित्र आणि आनंद गगनात त्यांच्या मावेनासा झालेला कारण प्रशांतला शांत करण्यामध्ये यश मिळालं ते करणला. झेल बाद 10 मध्ये 25 आणि स्ट्रायकिंगला तुम्हाला पाहायला मिळतात ते बारक्या निखिल भंडारी नॉन स्ट्रायकिंगला आलेत. व्हाईट बॉल 1 धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 22 वरती. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि 9 मध्ये बनवायच्या धावा 24. सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 चेंडू महत्वपूर्ण करणचे वेगवान होते हुकण्याचा प्रयत्न गॅप मध्ये झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठी गॅप फाईन खेळले चेंडू सीमा पार चालला तो 4 धावसंख्ये करता चौकार धावफलक 26 बनवायचे अजूनही 20 चेंडू शिल्लक 8.
भंडारी गोलंदाजाकडे गेले. त्यांचा एक्सपिरियन्स नक्कीच त्यांनी शेअर केलेला या ठिकाणी आणि त्यांचे परममित्र अंकलेश काळन आम्हाला माहिती देतात की त्यांचे 2 ऑपरेशन झालेले आहेत, तरी देखील क्रिकेटशी निगडीत किती तीव्र भावना असेल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि दोन्ही बंधू थर्डमॅन आणि गलीमध्ये एक भिंत उभी आता त्यांनी केलेली आहे. चेंडू जाऊ शकत नाही त्या ठिकाणाहून. 26 वरती 5 गडी पास झालेल्या सामन्यामध्ये 20 धावसंख्येची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. अंबुजा सिमेंटची ऍड यायच्या अगोदर भैया ये दीवार तुटती क्यों नाही आहे, आणि तशा पद्धतीने आपण बघू शकाल त्यांनी आता भिंत उभी केलेली आहे. 8 मध्ये अजूनही 20. हो, यावेळेला टप्पा पडलाय बाहेरच्या बाजूने. पुन्हा वळण घेत असताना याच चेंडूने करणला प्रशांतची विकेट मिळवून दिली होती आणि तो चेंडू पाहायला मिळाला. मोठं फिरवण्यात आले, बॅक ऑफ द हँड आला, टप्पा पडला, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. हा स्लोअर वन लेग कटर आपण बघितला गोलंदाजाचा. गुड बॉलिंग. 7 मध्ये 20. 7 चेंडू 20. पुन्हा 30 दिशा, सेम उत्तर. एज आहे का अपील करण्यात येते. बाउन्स झाला चेंडू. षटकाची सांगता, धावा फक्त आल्या. या षटकामध्ये आपण बघितल्या तर त्या 11 धावा, परंतु एक महत्वपूर्ण विकेट जी प्रशांतची मिळवली गोलंदाज करणने आणि त्याच विकेटने पुन्हा कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक केलेला आहे. आणि स्मिथ असं हर्षोल्लास नक्कीच करतो. अक्षता 11, परंतु हा सामना अजूनही संपलेला नाही. 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. फलंदाज निखिल भंडारी आणि बारक्या संते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोघांना आता इथून या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्यांच्या जयेंद्र 11 संघासाठी 20 धावा उभाराव्या लागतील. पॅव्हिलियन थोडं शांत झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. खेळाडू कक्षामध्ये आता सर्वजण शांत आहेत. खास करून आपण बघू शकाल समोर गणेश पाटील पाहायला मिळतात, त्यासोबत प्रशांत कुंभारकर. बारक्या काळाने नक्कीच त्या ठिकाणी गेले. आपण बघू शकाल पुन्हा एकदा सेलिब्रेशन श्रीनाथला बघू शकाल. ही क्लिप आज नक्कीच व्हायरल होईल. 26 वरती 5वा गडी या ठिकाणी बाद झाला. 11 धावा जरी खर्च केला असल्या तरी महत्वपूर्ण विकेट जी या डावाला कलाटणी देणारी. या सामन्यामध्ये ट्विस्ट काय असेल तर प्रशांत कुंभारकरची विकेट. आणि फिनिशर म्हणून ज्याला आपण आजवर ओळखत आलेलो आहोत आणि तोपर्यंत जो मात्र मैदानामध्ये होता तोपर्यंत नक्कीच त्यांच्या संघाला आशा होत्या. परंतु आता 20 नंतर 6 चेंडूंमध्ये आदेश बॉलिंग मार्कवरती निर्णायक षटकामध्ये उंबारली गावेंकडून. ऑन साईडला वळवला, मिड विकेट मध्ये आहेत कॅप्टन त्या ठिकाणी गणेश. फेकी करण्यात आली, गुड फिल्डिंग. 1 धाव. अजून 19 बनवायचे आहेत त्या 5 चेंडूंमध्ये. 5-19 समीकरण. संध्याकाळचे सत्र. वाऱ्याचा प्रचंड वेग जो पश्चिमेकडून पूर्वेला तुम्हाला पाहायला मिळतो. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डिसएडव्हान्टेज, कारण वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध फटके तुम्हाला मारावे लागतील. तयार होतात. राऊंड विकेट. ऑन साइड वळवला, प्रार जोरदार आहे गॅप मध्ये. चेंडू वेगाने येतात त्या ठिकाणी श्रीनाथ. मिसफिल्ड आणि चेंडू त्यांना भेदून सीमा पार. 4. ट्रॅप मात्र नेहमीच माशांसाठी बारक्या संतांच्याकडून पाण्यामध्ये टाकले जातात. आज त्यांच्या विरुद्ध ट्रॅप रचला जातोय तो फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. कारण 4 मध्ये आता उरलेल्या आहेत त्या 15 धावा. गोडे पाण्याचे शिकारी म्हणून भरपूर ते प्रसिद्ध आहेत. मी तर खात नाही, दयालू ही सर्व आम्हाला माहिती देतात. काळा मासा आणि शिरवा. वस अंगाला म्हणजे काय? लॉफ्ट करण्यात आला. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हवेमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सुंदर झेल उदयने टिपलाय आणि इथे आपण बघू शकाल आणखी एक विकेट मिळेल. आणि आता सामन्यामधले चेंडू शिल्लक फक्त 3 आणि 3 मध्ये 15. चांगली गोलंदाजी करतात. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आदेशने चांगले आदेश दिलेले आहेत त्यांच्या संघाला. किनाची माळी यांचा आवाज आपण नक्कीच ऐकला.
प्लीज आपण यानंतर ते गाणं कंटिन्यू करा. ओ व्हॉट अ कॅच. अशा कॅचेस घेतल्या जात नाही तर त्या चिपकतात. आणि एक सुंदर झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. एका क्षणाचा उधी फक्त पाहायला मिळाला. बॉलच बॅक ड्राईव्ह होता. वेगाने स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करण्यात आलं होतं चेंडूला. उजवा फक्त बाहेर काढला आणि चेंडू चिपकलाय. जणू काही जादूगार ज्या पद्धतीने आपण बघू शकाल, जसे चेंडू बिंडू ते गायब करतात त्या पद्धतीने आपण बघू शकाल त्यांनी हा झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅचने या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील मिळालेला आहे त्या आदेश संतेला गणेश काळे यांच्याकडून. बिलियन पीस ऑफ बॉलिंग. एक सुंदर झेल. इज ऑन हॅट्रिक. गोलंदाज आदेश हॅट्रिक 100 वरती आता असेल. आणि नवीन फलंदाज आलेले आहेत ते जयदास काळन. प्रत्येकी षटकारा चौकारासाठी असतील ते 500 रुपये रणजित काळन यांच्याकडून. आणि चेंडू हुकला तर 50 रुपयाचं पारितोषिक असेल दिगंबर काळन यांच्याकडून. 50 मिळाले. प्रत्येक चेंडूसाठी 50 आहेत. 31 वरती 7 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल षटकारासाठी 2000. तकदीरजी काळन यांच्याकडून. रणजित कडून 500 परंतु 50 मिळतील. 100 एकंदरीत टोटल. डाव संपला पहिला. माफ करा दुसऱ्या ठिकाणी. आणि 14 धावसंख्येच्या फरकाने विजय संपादन केलेला आहे तो अक्षता 11ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 100चं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण जयदासजी कान आणि सामनावीरचा पुरस्कार. त्या अगोदर आदेश आपण देखील या 500चं कॅश प्राइज एका सुंदर झेलसाठी.